अमरावती जिल्ह्यातील वणोजा बाग येथील भटक्या विमुक्त जाती जमाती प्रवर्गातील नागेश जाधव यांच्या वडिलोपार्जित घरावर जेसीबी चालवून ते पाडण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। घटनेला 2 महिने उलटले तरी संबंधितांवर कोणतीही कारवाई न झाल्यानं जाधव कुटुंबियांनी आता आंदोलनाला सुरुवात केली आहे। या घटनेला 2 महिने उलटूनही अनिल गायगोले, उमेश पातोंड या संबंधित दोषींवर कुठलीही कारवाई झाली नसल्यानं जाधव कुटुंबियांनी न्यायासाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे। नागेश जाधव व रेणुका जाधव हे पती पत्नी मंगळवारपासून जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती इथे आमरण उपोषणाला बसले आहेत। घर पाडणाऱ्या संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी तसेच कुटुंबाला न्याय मिळावा अशी त्यांची प्रमुख मागणी आहे। ही केवळ एका कुटुंबाची समस्या नसून भटक्या विमुक्त समाजाच्या हक्कांचा आणि न्यायाचा प्रश्न असल्याचं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे। जाधव कुटुंबियांच्या समर्थनार्थ नाथ जोगी समाज बांधवांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा दिला। माझं घर हे दिनांक 25/5/2026 रोजी मला गावात आल्यानंतर पाडले असते दिसलं। माझं घर हे वडिलोपार्जित घर होतं। आज माझी त्या गावाने 4थी पिढी आहे आणि हे पूर्ण जेसीबी सहाय्याने गावातील अनिल उत्तम गायगोले आणि निलेश रामदास पातोंड यांनी माझं घर पूर्ण जमीनदोस्त केलं आणि आम्हाला बेघर केलेलं आहे। आता आमचा परिवार पूर्ण हा बेघर असून आम्हाला राहायला जागाने आणि याच्यामध्ये जे घर पाडण्यामध्ये जे संबंधित आरोपी आहेत यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे आणि आम्हाला आमचं घर पुन्हा बांधून दिलं जावं।